खेळाचा पहिला डाव सुरू आहे. पहिल्या फेरीतील चौथी मॅच आपण बघतोय. साबे आणि नावाल्या दोन टीम मध्ये. हो टप्पा पडला, डाबर टर्न झाला, बॉल घरी बाउन्स कुठल्या स्पॉट वरनं टप्प्याची उचली घेतली आणि बॉल आतमध्ये आला सरळ. बॅटचा फ्लो खाळून आणि बॅट अगोदरच फिरली होती. फलंदाज जितेशची डॉट बॉल येतोय. स्कोरर आता आपल्यासोबत जॉईन झालेत आमचे हेमंत दादा भोई आमच्यासोबत जॉईन झालेत. गुणसंख्या करण्यासाठी आता जॉईन आमच्यासोबत बसलेत. पुन्हा एकदा टप्पा पडला, आतमध्ये आला बॉल आणि बॅटची कडा घेऊन मागे चालला बॉल. इनर एज घेतली बॅटची. बॅटचा जणू काही खालच्या बाजून एकदम आतमधल्या भागाला बॉल लागला. फलंदाजही बघत राहिला जितेश आणि सिंगल तोपर्यंत कंप्लीट झाले. थर्ड मॅन उभा आहे, थोडंसं डीपला थर्ड मॅन उभा. आता थोडंसं त्याला सर्कल होतं. पुन्हा एकदा दोन फिल्डर थर्डच्या जगलच्या बाहेर उभा आहेत. मिड विकेट डीप मध्ये असेल, लॉंग ऑन उभा थर्डच्या जगलच्या मध्ये. शॉटला बॅकवर्ड्स कव्हर, थर्ड मॅन फाईन लेग, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉट मिड ऑफ. पुन्हा एकदा अपील आणि पंचाने सांगितले बॉल थोडा बाहेर चाललाय, पायाला लागून लेग बायची बॅट केली जाईल. पहिल्या फेरीतील चौथी मॅच मागची मॅच निघतीच गणेश कृपा दिवा संघाने जिंकली आणि तो थेट दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतो, जिथे आता इथनं जिंकेल तो संघ. दिवा संघ वाट बघतोय. फटका चांगला आहे, बॉल थोड्या वेळ हवेमध्ये. लॉंग ऑनला फिल्डर वायडिशला उभा आहे. सिंगलच मिळते, सिंगलच मिळेल. फिल्डिंग चांगली, फेकी चांगली. नावाली संघ एक चांगला संघ आहे. जरी या परिसरामध्ये कमी खेळताना दिसलं तरी सुद्धा खेळ मात्र खूप चांगला, कारण की राहुलचा संघ आहे. पाच बॉल झाले, शेवटचा बॉल या ओव्हरचा आणि तोही डॉट येतोय. झालंय षटक संपन्न. पहिला धावा फलकावरती आहेत. एकूण 2 4 धावा फलकावरती. बिनबाद 4चे धावसंख्या फलकावरती. पॉवर प्ले मध्ये राहुल पवारचं हे षटक बघायला भेटलं, ज्यामध्ये फक्त 4 धावा इकॉनॉमिकल बॉलिंग राहिली राहुल पवारची आणि एकही फलंदाज बाद झाला नाही मैत्री, पण तरी सुद्धा 4च धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल राहिला षटक, ज्यामध्ये एकही मोठा फरक नाही, एकही दुहेरी नाही आणि 4 धाव्याचंही षटक राहिले पॉवर प्लेचं इकॉनॉमिकल. आणि त्या पॉवर प्लेला कॅपिटलाइज करूच दिलं नाही, मोठा फटका मारूच दिला नाही, ज्यामध्ये बॉल डॉट्सही बघायला भेटले 2 आणि त्यानंतर एक लेग बाय, 3 सिंगल असं धावा, म्हणजे 3च धावा या ओव्हरमध्ये. एक सुद्धा लेग बायची धाव आहे, ती मात्र संघाच्या अकाउंटला जाते. बॉलरच्या खात्यामध्ये ती धाव जोडली जात नाही. क्रिकेटच्या नियमानुसार लेग बायची धाव गोलंदाजाच्या खात्यामध्ये कधीच जोडली जात नाही. म्हणजे अवघ्या 3च धावा त्या ओव्हरमध्ये राहुलने खर्च केल्या. बॉलिंग ट्रॅकवर त्याला विकी येतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये. आता 3 फिल्डर असेल थर्डच्या सर्कलच्या बाहेर, जिथे पुन्हा डीप मिड विकेट उभा आहे. वायडिसला लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये असेल. लॉंग ऑफ, शॉट मिड ऑफ थर्डच्या सर्कलच्या आतमध्ये. लॉंग ऑफ नाही आहे. पॉवर प्ले सुरू आहे. पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हरचा. विकीचा बॉल हवेमध्ये चाललाय मिड ऑफचा वरून, येतोय इथे सीमारेषेच्या दिशेने. 3 फिल्डर धावतायत. अडवलंय क्रिकेट विथ फुटबॉल. पायाने बॉल लॉंग ऑन वायडिश वरनं जवळपास लॉंग ऑफ पर्यंत आला आणि बॉल आतमध्ये ढकललं, पायाने अडवलं. बॅकअप आलं शॉट मिड ऑफचं आणि तोपर्यंत धावून धावा पूर्ण केल्यात. एकूण 3. जो चौकार चालला होता तोही वाचवला. 3 धावा मिळाल्या. 3 धावा फलक चालले पुढे. धावफलकावरती एकूण धावा 7. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. त्या बॉलिंग ट्रॅक वरती विकी उभा, समोर फलंदाज किरणसाठी. हा बॉल हवेमध्ये, फटका बसलाय, स्वतः आलाय गोलंदाज पोहोचून मध्ये. विकी डिप्लाय नाही जाईल. संपलाय किरणचा खेळ. धक्का पहिला 7 वरती साबे संघाला. आपके फादर आया क्या करता बॉस. विकेट मिळाली खूप लवकर दुसऱ्याच ओव्हरच्या दुसऱ्याच बॉल वरती. पुन्हा एकदा इथे ऑन साइडला केला होता, डप्पा पडला, बॉल बाहेर चालला आणि बाहेरच निघून जाईल. लेग स्टिक सोडून पंचांचा इशारा वाईट बॉलचा.
अवांतर बॅट केली जाईल फलकावरती. स्कोर बोर्ड आपण बघतोय 8. 2 बॉल आला फलकावरती. पहिल्या बॉलवर 3 धावा आल्या. त्यानंतर ब्रेक थ्रू पहिला मिळून दिलं बॉलर विकीने, जो पोहोचलो मध्ये त्याने चांगला झेल पकडला. किरणला डगआउटचा रस्ता दाखवला. सचिन आलाय. सचिनसाठी हा पहिलाच बॉल. टप्पा पडला. बॅट अगोदरच फिरली, वेगाने टाकला होता. त्याच वेगाने बीट केलंय. डॉट बॉल येतोय. चांगला कमबॅक आहे. व्हाईट बॉल नंतर डॉट बॉल बघायला भेटतोय. खराब बॉल आणि त्यानंतर डॉट बॉल म्हणजे सुरुवात पुन्हा चांगली झाली या बॉलची. डॉट बॉलने पुन्हा एकदा आपण बघतोय ओव्हरचे बॉल जर एकूण 3 धावा फलकावरती फक्त 8च सिंगल डिजिटच. अजूनही एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत बघायला भेटला नाहीये, पण आता बघायला भेटेल. कारण की बॉल चाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सफल होऊन फटका चांगला होता. कलात्मक स्ट्रोक. बॉल निघून जाईल सीमा पार. येतोय पहिला चौकार. पहिला बराच वेळानंतर जवळपास 10व्या बॉल वरती चौकार बघायला भेटतो. 4 आणि 11 वरती धावफलक. दुहेरी अंकाने 12 वरती धावफलक. इन मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंकाने 12 धावफलकावरती लागलं. पुन्हा वेगाने बॅटचा फ्लो लांब ठेवायचा प्रयत्न. अंपायरचा इशारा वाईड बॉलचा. लांब एवढा ठेवला की बॉल सरळ वाईड लाईनच्या बाहेर निघून गेला. ऑफस्टिक आणि तिच्यापासून बराच दूर वरती ती वाईड लाईन बघायला भेटते. तिचाही बॉल बाहेर चाललाय. अवांतर बॅट केली जाईल धावफलकावरती. 13 वरती स्कोर बोर्ड बघतोय. 4 बॉल झाले. 13 धावा धावफलकावरती. 2 बॉल अजून पॉवर प्लेचे बाकी आहेत. वेळी तशीच ठेवली उभी. पुन्हा एकदा फिल्डर आपण बघतोय मिड विकेट डीप मध्ये असेल आणि हा डॉट बॉल येतोय. कमबॅक पुन्हा एकदा गोलंदाज विकीचं राहिलंय. या अगोदर असंच काहीतरी घडलं. विकेट मिळाली. व्हाईट बॉल आला. डॉट बॉल नंतर चौकार. पुन्हा त्यानंतर व्हाईट बॉल आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा कमबॅक विकीने केलंय. 5व्या बॉलवरती शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. समोर फलंदाज आपण बघतोय सचिन. 3 बॉल 4 त्याच्या बॅटमधनं आलं. 1 चौकार. बॅटची इनरेज. मागे बॉल चालला. फाईन लेग उभा. प्रोटेक्शन उभा आणि डॉट बॉल चालण्याचा दुसरा. चौकाराचा फारसा फायदा झाला नाही, कारण की जो चौकार आला होता 4थ्या बॉलवर त्यानंतर सलग 2 डॉट आणि स्कोर बोर्ड एकूण धावफलकावरती 2 षटका. अखेर 13. 6.50च्या सरासरीने धावफलकावरती लागतात आतापर्यंत टीम साबेचा, जिथे 1 फलंदाज बाद झाला. स्पीडअप करायचंय प्लीज. फिल्डिंग लगेच लावून घ्या, कारण की आता 5 फिल्डर दिसतील 30 सर्कलच्या बाहेर. बघूया या स्पर्धेमध्ये जी संपूर्ण टीम एकविरा क्रिकेट संघ दातिवली, सुभाषदा होईती, त्यासोबत रोशन नाईक, राजेश नाईक, दिनेश म्हात्रे, वेदांत दळवी, विशाल पाटील, बंटी म्हात्रे, कृष्णा पाटील, निखिल म्हात्रे, मनोज पतंगराव, यश पाटील, त्यानंतर सुनील नाईक, तेजस पाटील, यश पाटील, जीत नाईक, राहुल पुन्हा बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये, त्यासोबत हर्ष पाटील, हेमंतदा भोईर जे आमच्यासोबत जोडलेत गुणसंख्या लेखनासाठी, नवनाथ शेलार. या संपूर्ण टीमची मेहनत पहिल्या दिवसामध्ये आपण बघतोय. आणि इथे बॉल हवेमध्ये फिल्डर उभा शॉर्ट्सचा कव्हरचा डाऊन दी बॉल टिपला झेल मिळाला. ब्रेक थ्रू दुसरा फलंदाज होतोय बाद. धक्का दुसरा 13 वर. सर्व गाणी ट्रेंडिंग आहेत आजकाल. सोशल मीडिया, रील्स, यूट्यूब शॉर्ट्स, त्यावरती सर्व डायलॉग्स जुने असतील नवीन असतील सर्व काही सोशल मीडियावरती व्हायरल होतं. आजकाल सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये नवनवीन पिढी काही ना काहीतरी वेगवेगळ्या घेऊन येत असते. बोलवत माझ्याकडे पुन्हा एकदा राहुल पवारने पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू मिळवून दिला. फलंदाज बाद झाला. पण बघितला तो सलामीचा जितेश
किरण आणि जितेश दोन्ही फलंदाज डगआउटला परतलेत आता. बिंदास साड्या बॉल आणि ज्याच्यावरती लेग बॉल स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाईल. 14 वरती धाव फलक. 2 बॉल 14 धाव फलकावरी. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 5 फिल्डर उभे आहेत अगदी सीमारेषेला थेटून उभे आहेत. स्क्वेअर लेग असेल उभा, डीप मिड विकेट असेल उभा, वायडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरला डीप मध्ये एक फिल्डर उभा. थर्डच्या मध्ये शॉर्टला एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये उभा. पॉइंट आणि बॉल पुन्हा एकदा टॉस. टप्पा सरळ अगदी समोरून उचलू गेले फलंदाज सचिन बघतच राहिला. टप्पा पडला. राहुलचा बॉल एक्झॅक्टली लँडिंग आणि ज्याने समोर बाउन्स घेतलं सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आई डॉट येतोय. चांगली बॉलिंग राहुलने आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरमध्ये केली. इम्प्रेस केलं राहुलने पहिल्या ओव्हरमध्ये. चांगलीच बॉलिंग केली होती. इथेही करतोय आणि वाईट बॉल येतोय. गदी प्रशंसा आणि त्यानंतर खरा बॉल कॉमेंटेटर कर्स ज्याला म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा आपण एखाद्या गोलंदाजीची प्रशंसा करतो आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या क्षणाला गोलंदाज खरा बॉल टाकतो आणि तसंच बघायला भेटलं. राहुलचा वाईट बॉल येतोय. लेग सिक्स सोडून जाणारा अवांतर धाव आहे. स्कोर बोर्ड आपण बघतोय. धावा डाफलकावरती 15 धावा. धुळ्याच्या अंकाने 15 आहेत. धावा कमी आहे. धावा करावा लागतील. मोठे फटके मारावे लागतील. एकच चौकार बघायला भेटलाय. बॉल पुन्हा हवेमध्ये. गॅप मोठी आहे. चाललाय काऊ कॉर्नरला. फिल्डरही धावतोय. चेसच होणार नाही. बॉल गॅप मधून निघून चाललाय. या डावातील दुसरा चौकार येतोय. 4 धावा. एकोणीस 4 धाव फलक बघतो. वेगाने पुढे चाललाय. चौकार बऱ्याच वेळानंतर पुन्हा बघायला भेटतोय. राहुलच्या अगेन्स्ट बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा यष्टिरक्षक धावतोय. जजमेंट आणि वेस्टर्नच्या मागे आपण बघितलं यष्टिरक्षक उपकार मुकादमने टिपलाय झेल. फलंदाज झालाय बाद. चौकाराचं प्रत्युत्तर राहुल पवारने पुन्हा दिले फलंदाजाला. अजून धक्का बसतोय टीम साबेला. दुसरा ब्रेक थ्रू ओव्हरचा. चौथ्याच 5व्या बॉल वरती दुसरा ब्रेक थ्रू मिळवलेला 19 वरती. फलंदाज नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती येतो अभिषेक. सचिनही आउट झाला. आता बिंदास आणि अभिषेक साठी हा बॉल चाललाय सीमारेषेच्या वाईड लाईनच्या सीमारेषेच्या बाहेर. पंचाने पुन्हा वाईट बॉल घोषित केलं. वाईड रिव्ह्यू नाहीये. वाईट बॉलला कोणताच रिव्ह्यू नाहीये. ऑनफिल्ड डिसिजन तुम्हाला मान्य करावं लागेल. राहुल वाईट बॉल येतोय आणि अवांतर धाव ऍड केल्याचा स्कोर बोर्ड वरती धाव फलक इकडे पुढे जाईल. 20 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल असूनही बाकी धावकूर त्याचा फलंदाज खेळपट्टीवरती आपण बघतो. अभिषेकला बऱ्याच वेळानंतर धावकूर त्याचा फलंदाज बघायला भेटतोय. अगदी 5व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरचा फलंदाज. शेवटचा बॉल पुन्हा एकदा बॅटचा टोला बॉल लागतोय. घरंगळत फिरतोय. पॉइंटचा बिल्डर येतोय बॉल वरती. मिस्टेक चुकी. सेकंडचा कॉल आणि अखेर नकार येतोय. मिळेल फक्त सिंगल आणि ऐकणे. 10 फलक चालले पुढे. 10 फलकावरती 21 षटक संपन्न 3 आणि 12 माइनस पाणी घेऊन जायचं. ड्रिंक्स ब्रेक होईल. षटक संपन्न झाली 3 धावा फलकावरती आपण बघतोय. 21 7च्या सरासरीने 21 लागलेत आणि 12 महिने पाणी घेऊन जायचंय. सो पाणी पुरवायचं. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती स्पर्धा आपण बघतोय. 21व्या क्रिकेट संघ दातिवली आयोजित दातिवली चषक 2026 पर्व दिवस पहिलं आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथी मॅच आपण बघतोय. 6व्या वर्गामध्ये नावाली या दोन टीम मध्ये मॅच रंगते. पहिली 3 षटक खूप चांगली राहिली नावालीच्या बाजूने. ज्यामध्ये 3 विकेट आणि 21 धावा 10 फलकावरती साबेचा. या उलट ड्रिंक्स ब्रेक होतोय डीजे मास्टर कडे आणि ऐकूया एक संगीत.
सदाभाऊ जाधव आणि त्यांच्यासोबतच विनायक दादा पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. दत्तवडी चषक 2026 या पर्वामध्ये आमच्या सर्व मान्यवरांचं, सर्व क्रिकेट प्रेमींचं, सर्व क्रिकेट खेळाडूंचं पुनश्च सहर्ष हार्दिक स्वागत. आणि वळतोय पुन्हा मैदानाकडे, जिथे चौथ्या ओव्हरला सुरुवात आणि तन्मय आला बॉलिंग ट्रॅक वरती. तन्मय पाटील येतोय चौथ्या ओव्हर मध्ये आणि शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी असूनही 10 फलकावरती फक्त 21 लागलेत टीम साबेच्या. सगळ्याला फलंदाज अभिषेक नॉन सेकंडला बिंदास अजूनही उभा. 2 फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती. दोघांच्या बॅटमधनं पार्टनरशिप जमवावी लागेल. दोन्ही फलंदाजांना काहीतरी करावं लागेल. मोठे फटके मारण्यासाठी धावा जमवावा लागतील. संघासाठी संघ अडचणीत जरूर आहे. 21 शॉर्ट बॉल पूल करायचा होता. बॅटचा फ्लो वेगाने होता. अभिषेकचा बॅट आणि चेंडूचा हवा तो संपर्कच नाहीये. डॉट बॉल येतोय. तन्मयचा पहिलाच बॉल. तन्मय वेगवान गोलंदाज आहे. त्याच वेगाने त्याने बीट केले. पुन्हा एकदा फलंदाज आपण बघतो साईडला अभिषेकला, जो डावकुरा त्याचा फलंदाज आहे. ऑन साईडला 3 फिल्डर आय थिंक उभे आहेत. मिड विकेट डीप मध्ये वाईडिशला लॉंग ऑन जवळ काव कॉर्नर आणि बॉल चालला डीप मिड विकेटला, जाईल सीमा पार. डावातील येतोय पहिला षटकार फलंदाज अभिषेकच्या बॅट मधून. सहा धावा येत आहेत. 6 स्कोर बोर्ड पुढे जाईल. 10 फलकावरती एकूण धावा 27-27. धावा फलकावरती बॉल पुन्हा चेक केला जातो. जेव्हा जेव्हा षटकार लागतो ना, ग्रामीण मध्ये कोणताही फलंदाज असू द्या, बॉल जेव्हा सीमारेषेच्या बाहेरने येतो तो पुन्हा चेक केला जातो. फॉर नीट आहे की नाही, बॉल भिजलाय की नाही, सर्व काही चेक केलं जातं. आणि पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर सजवतोय गोलंदाज. तन्मयच्या अगेन्स्ट पहिला षटकार आला दुसऱ्याच बॉलवरती आणि डावातील पहिला आलाय तो म्हणजे अभिषेकच्या बॅटमधून. धावकुरा त्याचा फलंदाज अभिषेकला बघतोय साकेडला. जास्त मोठे फटके बघायला भेटले नाही. एक चौकार बघायला भेटलाय या अगोदर. आणि आता षटकार बोलायच बोलल्यानंतर वाईट यॉर्कर अगदी बॅनम बॅट्स मधून सरळ निघून चाललाय. वेगातच वेग प्रचंड होता या बॉलवरती तन्मयकडे आणि त्याच वेगाने पुन्हा बीट केलंय फलंदाज अभिषेकला. डॉट बॉल पुन्हा कमबॅक अभिषेकचं याच बॉलवरती. लगेच दुसऱ्या बॉलवरती प्रत्युत्तर चांगलं होतं. कोणतंच उत्तर नव्हतं त्या बॉलला. अभिषेककडे फुल्लर यांचा बॉल मोठा फटक कन्वर्ट होत नाहीये. एक धाव झाली आहे. सेकंडचा कॉल. सेकंडला फेकी आणि थोडीशी खराब बघायला भेटली फेकी. ऑन द स्टंप बॅलावरती सरळ बॉल हातामध्ये जर आला असता तर चित्र वेगळं बघायला भेटलं असं. कारण की डेंजरस एंडला अभिषेक धावत होता. स्ट्राईक त्याला हवी आहे म्हणून तो विकेट धोक्यामध्ये घेऊन चालला होता. धावसंख्या 2 ने पुढे 10 फलकावरती एकूण धावा 29. चेंडू झालेत 4-29. पुन्हा एकदा बॅटचा रडार मध्ये. आता बॉल वाईडिश लॉंग ऑनला. चुकीच होणार आहे का कॉर्नरला टिपलाय जाईल. फलंदाज होतोय बाद अभिषेक. चांगली फलंदाजी करत होता. त्यालाही मात्र डगआउटला पाठवलं तन्मयने. अजून एक विकेट मिळते. जिथे बादल मुकादम उभा होता त्याने एक सुरेख झेल टिपलाय. धक्का बसतोय साबेला 4था. नवीन फलंदाज करण आलाय. 10 फलकावरती एकूण 29 वरती 4था. 6व्या क्रमांकावरती करण येतोय. बॉल 5 शेवटचा बॉल ओव्हरचा.
पुन्हा बोलणार आहे, पुन्हा पायावरचा बॉल होता हवेमध्ये, पुन्हा सोपा झेल ड्रॉप झाला. जिथे फिल्डर उभा होता आदित्य पाटील त्याच्याकडनं झाली चुकी, झेलही ड्रॉप, बॉलही सीमारेषेच्या बाहेर. आता चौकार आहे की षटकार? डिफेंड करायचं आहे टीम साबेला. जिथे कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन या सामन्याचं. धावतं वर्णन पुन्हा ऐकवत आवाज आमचे गुरुवर्य त्यांच्याकडनं आम्ही नेहमीच सर्व काही शिकत आलो या क्रिकेटच्या जगतामध्ये. मायक्रोफोन वरती आवाज पुन्हा एकदा रोशन संते सरांचा. हॅलो हॅलो ओमकार पाटील यांचा आवाज आपण ऐकला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या 6 बाद 43 आणि 44 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. चिवदाने आई साबे या टीमचे खंदे समर्थक आमचे पीके प्रणय खोबरेकर उपस्थित आहेत. नेहमीच त्यांचा सपोर्ट असतो साबे संघाला. बादल मुकादम आणि तन्मय ही जोडी आहे. जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली. चला साबे संघाला सुवर्ण संधी आहे. जर साबे संघाने हा सामना जिंकला तर प्रणय खोबरेकर कडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. पहिल्या चेंडूवरती मिस्टामिंग क्षेत्ररक्षक येत आहेत. सुरेख झेल पकडलाय डीप मध्ये. फिल्डर होते सचिन पाटील ना, किरण पाटीलने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. सचिन पाटीलने पहिल्या चेंडूवरती ही गोल्डन विकेट मिळवली.
बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. आर्यन मुकादम आणि तन्मय ही जोडी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे बादलला माघारी परतावं लागलेलं आहे. सचिन पाटील गोलंदाज आहेत आणि आलाय हा डॉट बॉल. पिकीकडून सुवर्ण संधी आहे. जर साबे संघाने हा सामना जिंकला तर रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक असेल साबे संघाला. राईट मोर द विकेटने सचिन पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. 44 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली या संघाला आणि सुरुवात सचिन पाटीलने चांगली केली आहे. 44 धावा डिफेंड करायच्या आहेत जीवदानी आई साबे या संघाला आणि त्या अनुषंगाने ही चांगली गोलंदाजी. आणि स्पिंगर फलंदाज झालाय बाद. विकेटचा पतन लागतोय. दुसरा धक्का शून्यावरती बाद होतोय. फलंदाज आर्यन मुकादम. आतापर्यंत एकही धाव आली नाहीये या षटकामध्ये. सचिन पाटीलने चांगली गोलंदाजी केली. कमबॅक करणारी ही गोलंदाजी आहे साबे या टीमच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका छान आहे. पाठवलं मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. या इनिंग मधील पहिला ब्लास्ट पहिला धमाका. उपकार मुकादम आहेत. धावसंख्या आहे 6. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावांनी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-8. बनवायच्या धावा 44 या मॅच मध्ये. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही गरज आहे. जीवदानी आई साबे संघाचे खंदे समर्थक आदरणीय सनी म्हात्रे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. जितेश पाटील देखील सामन्याचा आनंद घेतात आणि पाहावं लागेल काय घडले या चेंडूवरती.
यस फलंदाज झाल्या बाद विकेटचा बदल लागतोय. अजून एक धक्का नावाली या संघाला. डीजे मास्टर बिंदासने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. धावसंख्या आहे 8. 36 धावा अजूनही बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. नावाली या संघाला अजूनही राहुल पवार डगआउट मध्ये आहे, तो येणं बाकी आहे. आदित्य पाटील येतोय 5व्या क्रमांकावरती. 36 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ गणेश कृपा दिवा या संघासमोर फाईट करेल. यावेळेस फटका अप्रतिम आपण पाहतो. टायमिंग बेमिसाल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. या फटक्यामध्ये आदित्य पाटील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्ले डाऊन होत आहेत. फलंदाज झालाय बाद. या आधीच्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलंय. आदित्य पाटीलची खेळी संपुष्टात. विनोद पवार येत आहेत. डॉट बॉल येतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 14 आहे. अजूनही 30 धाव बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बिंदास फुल टॉस. गॅप शोधू शकले नाहीये. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. किरण पाटील फार वेगाने उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 15 धाव धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 29 धाव बनवायच्या आहेत. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मिस टायमिंग आहे. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 बाद 17. बनवायच्या धावा 44. 5 षटकांमध्ये 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज.
चेंडू आणि 27 ची गरज. पहिला चेंडू यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. गोलंदाज श्रवण आहेत. श्रवण वारेकर या तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत. व्हाईटने सुरुवात केली आहे. धावसंख्या धावफलकावरती आहेत 18. अजूनही बनवायच्या धावा या मॅच मध्ये 26 धावांची गरज. चेंडू शिल्लक 18. स्ट्रायकिंगला बॅट्समन विनोद आहेत. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. दिशेपासून भरकटतायत. दिशाहीन गोलंदाजी. दिशा खराब तर दशा खराब होईल या मॅच मध्ये. साबे संघाची बॅक टू बॅक 2 चेंडू येतात व्हाईट बॉल. आता मध्ये इक्वेशन समीकरण येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. दातिवली गावचे समाजसेवक आदरणीय मधुकरजी म्हात्रे आणि हरिदास पाटील साहेबांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील दातिवली चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅप शोधू शकले नाहीयेत. कव्हर पॉइंटला चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक 17. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. संकेत भगत देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण की त्यांना माहिती आहे इथून जो संघ जिंकेल तो संघ गणेश कृपा दिवा या संघासमोर फाईट करेल. हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. या षटकातील हा तिसरा वाईट चेंडू येतोय. श्रवण वारेकर खराब गोलंदाजी करतायत. धावसंख्या 21. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. चेंडू शिल्लक 17. बनवायच्या धावा 23. बॅटच्या आतलीकडे आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण केले. अजूनही 22 धावा बनवायच्या आहेत. 16 चेंडू आणि 22 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये. जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली. आला हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करेल साबे संघ. रुद्र पाटीलची निवड झालेली आहे ISPL मध्ये. अत्यंत टॅलेंटेड गोलंदाज साबे या टीमचा. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत. चांगलं कमबॅक, कारण की 3 वाईट चेंडू टाकले होते त्यानंतर हे चांगलं कमबॅक गोलंदाज श्रवण वारेकर करतायत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 22 धावा. श्रवण गोलंदाजी मार्क वरती. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धावबाची संधी. पाहावं लागेल काय घडलंय. आणि यस, तिसऱ्या पंचानं रेफर केलेला आहे की आधी हात लागलाय की चेंडू लागलेला आहे. त्यासाठी नक्कीच हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया, कारण की बॅट्समन खूप दूर होते, परंतु एक्झॅक्टली काय घडलंय, आधी हात लागला की चेंडू लागला, त्यासाठी पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. जगदीश पाटीलला फोन लागा. चला लवकर जल्लोष करायला जायचं पुढे. मामा निवडून आला भाई आपला. लवले बघ वाटत. हॅलो हॅलो.
पवार येत आहेत, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. राहुल पवार. 13 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना बॅलन्स झालाय. सामना 50-50 आपण पाहतोय. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना जिंकू शकतो. टॉप एज सीमा रेषेच्या बाहेर नशिबाचा हा चौकार येतोय नावाल या टीमसाठी. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 28-28. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 12. चेंडू शिल्लक आहेत 12. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय किरण शेठ दळवी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सर्वांसाठी आज जेवणाची उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो आणि उद्या देखील त्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था असणार आहे. मोतीराम दादा दळवी यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. एकविरा क्रिकेट संघ दातिवली आयोजित दातिवली चषक. 12 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. बिंदास येतोय गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन राहुल पवार. सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे. ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. बनवायच्या धावा 14 या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे नावाल या संघाने. आणि क्लीन बॉल. फुल टॉस चेंडू होता आणि या फुल टॉस चेंडूवरती फलंदाज झाल्या बाद ही गोल्डन विकेट मिळवली आहे राहुल पवार. बॅक टू द पवेलियन. मास्टर खऱ्या अर्थाने हा फुलटॉस चेंडू होता. राहुल पवार चौकार आणि षटकारांसाठी तो जाणला जातो, परंतु राहुल पवार डबल माइंड झाले त्यामुळेच फलंदाज देखील बाद झालेले आहे. आतापर्यंत या इनिंग मध्ये 6 विकेट गमावलेत आणि विकेटची बरोबरी झालेली आहे. टॉस जिंकलेला आहे नावाल या संघाने. विकेट न गमावता 13 केल्या तरी संघ जिंकू शकेल. 10 चेंडू शिल्लक, 14ची गरज. या मॅच मध्ये बिंदास पाटीलने कमबॅक करून दिलाय साबे या संघाला. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. विकी मुकादम 8व्या क्रमांकावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करेल जीवदानी आई साबे संघ. 9 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. चांगलं बॅटल, चांगलं कॉन्टेस्ट आपण पाहतोय
या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच सुरू आहे. नावाली विपक्ष साबे. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता, त्याला ऑनसाइडला खेळतात. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, खराब फिल्डिंग. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. या चुका टाळाव्या लागतील. साबे संघाला फिल्डिंग चांगली करावी लागेल, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल, कारण की चेंडू शिल्लकीत 8 धावा बनवायचे 12 या मॅच मध्ये. विकेट न गमावता 11 केल्या तरी संघ जिंकू शकेल. नावाली संघ. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत, घाई केली आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. हर्ष म्हात्रे होते, ते पडले अथवा हा चेंडू त्यांना सापडला असता, परंतु हा चौकार येतोय. 7 चेंडू शिल्लक आहेत, 8 ची गरज. विकेट न गमावता 7 केल्या तरी संघ जिंकू शकेल. जवळजवळ रनबॉल इक्वेशन आलेलं आहे. 7 चेंडू आणि 8 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन विकी मुकादम. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे, आलाय हा डॉट बॉल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36. 6 चेंडू शिल्लक, 8 धावा अजूनही बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी नावाली या संघाला. मार्क वरती या अंतिम षटकामध्ये या 8 धावा डिफेंड करण्यासाठी जीवदा आणि आई साबे या टीमच्या माध्यमातून 6 चेंडू 8 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन उपकार, ज्याने षटकार लगावला होता आणि पुन्हा एकदा हा षटकार लगावला. मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. सामना खुला केलेला आहे या षटकाराने, कारण की 5 चेंडू आणि अवघ्या 2 धावांची गरज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 4 चेंडू शिल्लक, 2 ची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. विकेट न गमावता 1 केली तरी संघ जिंकू शकेल आणि जर इथून विकेट गमावली तर कंपल्सरी धावा बनवावे लागतील. पंच काय निर्णय आहे? यस, फलंदाज बाद असेल. चार चेंडू शिल्लक आहेत, आता मात्र कंपल्सरी 2 धावा बनवावे लागतील, कारण की
की 2 धावांची गरज आहे. 2 धावा कंपल्सरी बनवावे लागतील नावाल या संघाला. आकाश पवार येतोय बॅटिंग करण्यासाठी 9व्या क्रमांकावरती. आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश केलाय. षटकार ठोकलाय आणि सामना इथे मात्र जिंकलेला आहे नावाल या संघाने. नावाली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक साबे संघ, हार्ड लक पीके, जितेश पाटील, रितेश पाटील, हार्ड लक आणि सनी.